गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटींमुळे या चर्चांना आता अधिक बळ मिळाले। त्यात मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी आणि मनसेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला होता आणि अशामध्ये शिवसेना युबीटीच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीचं तोरण बांधलं जाणार का? या मेळाव्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। कारण खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक सूचक विधान केलंय। दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं वक्तव्य राऊत यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर केलंय। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार, कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे। यात व्यथित व्हावं असं काही नाही। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। राऊतांच्या या विधानाचे अनेक अर्थ निघतात आणि अर्थातच युतीचं तोरण कधी बांधलं जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तेव्हा दसऱ्याच्या दिवशी, दसरा मेळाव्याच्या दिवशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, संजय राऊत यांची प्रतिक्रिया होती आणि विचारांचं सोनं दिलं घेतलं जाईल असं त्यांनी म्हटलंय आणि युतीचं तोरण मात्र या दसरा मेळाव्यात बांधलं जाईल अशा प्रकारे आणखी एक आता चर्चा पुढे गेलेली दिसते आहे। काय नेमकं या संदर्भात? अनुपमा, गोष्ट अतिशय स्पष्ट आहे, ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंकडनं किंवा त्यांच्या पक्षांकडनं दोन भावांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भात, ठाकरे गट आणि मनसेच्या युती संदर्भात सातत्यानं विधानं केली जात आहेत, सातत्यानं इंडिकेट केलं जात आहे। जर आपण संजय राऊतांचं आजचं विधान पाहिलं तर विचारांचं आदान प्रदान होईल, राज उद्धव एकत्र येतील का, एकत्र युती दसरा मेळावा होईल का, या चर्चेवर सुद्धा त्यांनी म्हटलंय की ही चर्चा चांगली आहे, असं होत असेल तर चांगली गोष्ट आहे। आणि युती संदर्भात त्यांनी जे विधान केलंय त्यामुळे पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा अग्रक्रमानं व्हायला सुरुवात झाली आहे। आपण पाहिलं असेल की 2 ते 3 महिन्यांवरती खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मुंबई असेल किंवा MMR रिजन असेल किंवा नाशिक, पुणे, ठाणे हा जो पट्टा आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, राज ठाकरेंचा सुद्धा काही प्रमाणात इम्पॅक्ट आहे, तो सगळा मेट्रोपॉलिटन जो भाग आहे त्यामध्ये आपलं जे वर्चस्व भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे धोक्यात आलंय ते जर राखायचं असेल, ते जर अबाधित ठेवायचं असेल आणि पुन्हा एकदा पक्षाला भरारी द्यायची असेल तर दोन्ही पक्षांकडनं युतीच्या संदर्भात सातत्यानं बोलणी केली जाते, विधानं केली जात आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकमेकांच्या घरी येत आहेत। यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चांना खऱ्या अर्थानं उधाण आलं होतं। त्यातच संजय राऊतांचं हे देखील विधान आहे। राऊतांच्या म्हणण्यानुसार विचारांचं आदान प्रदान होईल, परंतु राजकीय युतीच्या संदर्भात घोषणा होईल का याबद्दल कुठलीही स्पष्ट भूमिका राऊतांकडनं अद्याप तरी घेण्यात आलेली नाहीये। मात्र या सगळ्या घडामोडी जर आपण पाहायला गेलं तर आधी मराठीचा मेळावा असेल, त्यानंतर एकमेकांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एकत्र येणं असेल किंवा मग गणपतीच्या निमित्तानं एकमेकांच्या घरी येऊन भेटीगाठी करणं असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेला तर दोन भावांची जवळीक जी आहे ती सातत्यानं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती दसरा मेळाव्याचं शिवसेनेच्या एकंदर वाटचालीमध्ये, शिवसेनेच्या इतिहासामध्ये, शिवसेनेच्या भवितव्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यभरातले शिवसैनिक या ठिकाणी एकत्र होतात आणि त्यांच्याकडनं एक संदेश खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना दिला जातो। या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंकडनं आयोजित केला जाणारा हा शिवतीर्थावरचा, शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातोय, कारण त्याचं खऱ्या अर्थानं त्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकीची। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दसरा मेळाव्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहेत का, आणि जर हे दोन भाऊ एकत्र आले तर यांच्या युतीची घोषणा होते का,
हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे आणि राऊतांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेला जोर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी ओम, या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर कित्येक तरी गेले काही महिने ही चर्चा आहे की युती होणार, कशी होणार, कधी होणार, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता दसरा मेळाव्याला मिळतंय का हे बघणं निश्चित महत्त्वाचं आहे. मात्र या दरम्यान बऱ्याच आणखी काही घडामोडी घडल्या. एकतर मध्येच एक युतीचा फॉर्म्युला सुद्धा आला होता. तो मुंबईमध्ये 50-50 आणि इतर महाराष्ट्रामध्ये 60-40 असा फॉर्म्युला असेल असंही खरं तर एक पुढे आलेलं होतं. दुसरी गोष्ट, महापौर पद, मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद आमच्याच पक्षाचा महापौर येणार अशा प्रकारे, आमच्याच पक्षाचा महापौर बसणार अशा प्रकारच्या वक्तव्य दोन्ही पक्षांकडून होत होती. त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या चर्चेदरम्यान येणं अपेक्षित आहे. काय नेमकं या दृष्टीने राजकीय वर्तुळात दोन गटामध्ये काय नेमकं सुरू आहे? निश्चितच दोन भावांनी जरी राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं ठरवलं असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला दोन राजकीय संघटना ज्या गेल्या 20 वर्षांपासून मुंबई आणि महाराष्ट्रभरामध्ये एकमेकांच्या थेट प्रतिस्पर्धी, थेट विरोधक म्हणून ओळखल्या जातात. मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला खूप मोठा धक्का मुंबई MMR रिजनमध्ये बसला होता. 2009च्या निवडणुकांचे निकाल सुद्धा त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे मानले जातात. 2009मध्ये भाजप शिवसेना युतीला खूप मोठं नुकसान MMR रिजनमध्ये लोकसभा आणि विधानसभेत भोगावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार या दोन्ही संघटनांना करावा लागेल. सीट शेअरिंग हा अत्यंत जिकिरीचा, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत जटिल असा मुद्दा आहे. उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर दादरमधल्या प्रभागांचं वाटप जर या दोन पक्षांची युती झाली तर कशा पद्धतीने होणार? ज्या ठिकाणी संदीप देशपांडे किंवा त्यांच्या मनसेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेनेची भूमिका काय असेल? काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल, 9 महिन्यांपूर्वी जी विधानसभेची निवडणूक पार पडली तिथे ठाकरे गट विरुद्ध मनसे ही थेट निवडणुकीची मध्ये लढाई झाली होती आणि त्यामध्ये मनसेचे उमेदवार राजपुत्र असलेल्या अमित ठाकरे यांचा थेट पराभव झाला होता. त्यामुळे पक्षांचं एकत्रीकरण हा तितका म्हणावासा सोपा विषय नाही. त्यामुळे मायन्युटली या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं खऱ्या अर्थानं क्रमप्राप्त आहे. दोन पक्षातल्या खालच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की युती होणं, दोन भाऊ एकत्र येणं आणि भाजप विरोधात सक्षम पर्याय निर्माण होणं ही एक स्वागतार्ह बाब आहे. परंतु खालच्या समीकरणांची जुळवाजुळव करणं हे सुद्धा तितकंच कठीण आणि जिकिरीचं काम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात का होईना पण ही चर्चा आहे की या सगळ्या गोष्टी सुद्धा युतीची घोषणा होण्यापूर्वी स्पष्ट होणं खूप आवश्यक आहे. कारण जर अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या नाही आणि कुठलंही चित्र स्पष्ट न होता या प्रकारची चर्चा आणि या प्रकारची घोषणा झाली तर त्याचा निश्चितच खूप मोठा परिणाम पक्षांतर्गत बंडाळीमध्ये होऊ शकतो. खरंय ओम, एकतर अत्यंत महत्त्वाचे दोन पक्ष आहेत हे आणि येणाऱ्या आता निवडणुकांमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. त्यामुळे निश्चितच ही स्पष्टता घेतल्याशिवाय हे विचारांचं सोनं जे आहे ते देणं घेणं होईल का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी जरूर आपण चर्चा करूया.